पेंटिकॉस्ट संडे, पेंटिकॉस्टचा रविवार, चर्चचा वाढदिवस. आणि हा चर्चचा म्हणजे आपल्या चर्चचा आज वाढदिवस नाही, तर चर्च किंवा मंडळी जी 2026 वर्षापूर्वी जगात स्थापन झाली, चर्चची सुरुवात आजच्या दिवशी झाली. आणि म्हणून आजच्या दिवशी संपूर्ण जग पेंटिकॉस्ट संडे हा साजरा करत आहे. आणि परमेश्वराचे मी आभार मानतो की 2026 या वर्षातला हा दिवस त्याने माझ्या जीवनात, तुमच्या जीवनात दाखवलेला आहे. आणि आणखी एक पेंटिकॉस्ट संडे साजरा करण्याचा संधी आपल्याला दिलेली आहे. तर आज आपण पाहू की पेंटिकॉस्ट संडे म्हणजे काय, त्या दिवशी काय झालं, त्याचं महत्त्व काय, आणि ते आज आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जर तुम्ही लिहित असाल तर नोट डाऊन करायला तयार राहा. आजचा शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय आणि वचन 1 ते 13, ॲक्ट्स 2:1-13. आणि विषय आहे चर्च किंवा मंडळीचा जन्मदिवस. मंडळीची सुरुवात किंवा स्थापना ही पेंटिकॉस्टच्या दिवशी झाली. मग प्रश्न असा की देवाने चर्च किंवा मंडळी का स्थापन केली? चर्च कशासाठी आहे? फक्त लग्न लावण्यासाठी किंवा अंत्यविधी, दफनविधी करण्यासाठी? कशासाठी? गेट टुगेदर करण्यासाठी? चर्चचा उद्देश काय? आपण त्याच्या वचनातून पाहूया. पेंटिकॉस्ट संडे. आता पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा, 50th. आता प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलेलं होतं की मी जाईन, पण माझ्यासारखा आणखी एक जण तुमच्याकडे पाठवेन. मी थोडे दिवस तुमच्याबरोबर राहिलो, परंतु तो तुमच्याजवळ आयुष्यभर सदा सर्व काळ राहील. जे काही मी तुम्हाला शिकवलं, सांगितलं, त्याची तुम्हाला आठवण करून देईल. आणि म्हणून जेव्हा आपण शुभवर्तमान वाचतो त्यावेळेस असं वाचतो की जसे ते प्रभू येशू बरोबर आहेत आणि ते लिहित आहेत की कोणता चमत्कार झाला, कोण काय बोललं. पण हे पहिलं शुभवर्तमान जवळजवळ 80 वर्षानंतर लिहिण्यात आलेलं आहे. किती विशेष आहे. कोणी सुचवलं, कोणी आठवलं? देवाच्या पवित्र आत्म्याने. मी तुम्हाला विचारतो आहे, उत्तर द्या. देवाच्या आत्म्याने सुचवलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण, डोंगरावरील प्रवचन, ते दाखले, हे नंतर त्यांना आठवले आणि मग त्यात लिहिलेलं आहे. आणि स्वर्गात जाण्यापूर्वी देखील त्याने सांगितलं, प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 5व्या वचनामध्ये, की योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल. प्रभू येशूने वधस्तंभावर जाण्यापूर्वी ह्या व्यक्तीचा, पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे, शक्ती नाही. ऐकून घ्या. पवित्र शास्त्रात देवाचं प्रगटीकरण देव जो पिता, देव जो पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या रीतीने केलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याविषयी शिष्यांना सांगत होते. त्यांना कोणतीही कल्पना, कोणतीही आयडिया नव्हती. पण एवढंच सांगितलं की जे काही तुम्ही ऐकता त्याची तो नंतर आठवण करून देईल, त्याचं तुम्ही ऐका, तो माझा गौरव करेल. आणि मग त्याने अशी आज्ञा केली 8व्या वचनात 1 अध्यायाचे, की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि यरूशलेम सर्व यहुदिया, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. हे शेवटचे शब्द होते. स्वर्गात जाण्यापूर्वी प्रभू येशूचे हे शेवटचे शब्द होते की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग जगाच्या अंतापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. त्यांनी प्रभू येशूचे चमत्कार पाहिले होते. प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं होतं, पुनरुत्थान झाल्यानंतर पाहिलं होतं, लाईव्ह चमत्कार भूत काढताना पाहिलं, रोग बरे करताना पाहिलं, सर्व काही झालं. तरी त्याने सांगितलं की तुम्ही क्वालिफाईड नाही आहेत, अजून काहीतरी आवश्यक आहे. आणि ते म्हणजे देवाचं सामर्थ्य. आणि आज हे प्रत्येक सेवकाला, प्रत्येकाला कळलं तर किती बरं होईल, नाही का? की आपण किती डिग्र्या घेतल्या, किती अनुभव घेतला आणि किती काही केलं तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय मिनिस्ट्री किंवा सेवा नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय विजयी ख्रिस्ती जीवन नाही. म्हणून त्याने सांगितले की
पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग यरूशलेमपासून सुरू करून जगाच्या अंतापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. आणि मग तो वर घेतला गेला आणि ते वाट पाहत राहिले. या वरच्या माडीवरच्या खोलीत आपण वाचतो. आणि काय झालं माहीत आहे का, 2 अध्यायाचं 1 वचन, नंतर पेंटिकॉस म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आता हे 120 जण घाबरून बसलेले होते दारं खिडक्या लावून, की बाहेर जर गेलं तर लोक मारतील, विरोध करतील, की हेच प्रभू येशू बरोबर होते आणि हेच कार्य, आता यांचा गुरु गेलेला आहे, आता आपण यांच्याकडे पाहू. आणि म्हणून वेगवेगळ्या भावना, भीती, दडपण हे होतं. पण ही आशा, ही अपेक्षा होती की प्रभू येशूने जाता जाता सांगितलं की पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. त्यांना माहीत नव्हतं काय होईल, फक्त एवढं सांगितलं होतं की पवित्र आत्मा आल्यानंतर सामर्थ्य मिळेल आणि नंतर आपण बाहेर जाऊन जगाला येशू ख्रिस्त कोण आणि काय केलं हे सांगायचं आहे. तोपर्यंत बाहेर जायचं नाही एवढंच त्यांना माहीत होतं. आणि मग ते वाट पाहत होते. आणि असं करता करता ज्यावेळेस 50वा दिवस म्हणजे पेंटिकॉसचा सण आला त्यावेळेस ही घटना घडली. आता यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर फुंकर घातली पुनरुत्थानानंतर. योहान 20:22 सांगितलं आणि म्हटलं की पवित्र आत्मा घ्या. तो पहिला एक्सपिरियन्स त्यांचा पवित्र आत्म्याविषयी. पण आणखी त्याने सांगितलं की अजून एक आहे. आणि त्यावेळेस त्या शिष्यांचं तारण झालं. तारण देवाच्या आत्म्याकडून होत असतं, पवित्र आत्म्याशिवाय कोणाचंही तारण होत नाही. पण पवित्र आत्म्याने भरणे, आत्म्याच्या सामर्थ्याने भरणे हा नंतरचा कंटिन्युइंग एक्सपिरियन्स आहे. बाप्तिस्मा एकदाच होत असतो, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. परंतु आत्म्याने भरून चालणे, दैनंदिन जीवन, विजयी जीवन जगणे, पापावर सैतानावर विजय मिळवणे हे आपल्या शक्तीने सामर्थ्याने होत नाही, देवाच्या सामर्थ्याने होत असतं. म्हणून पवित्र आत्म्याची गरज आहे. हालेलुया. आता योहान शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायात त्याने पवित्र आत्म्याबद्दल हिंट दिलेली होती, त्यांना थोडी कल्पना दिलेली होती. आपण वाचू योहान शुभवर्तमान 7वा अध्याय आणि वचन 37 ते 29. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे मोठ्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे येऊन प्यावे. आज कोण तहानेला आहे मी तुम्हाला विचारलं. प्रभू येशू म्हणतो जर कोणी तहानेला असेल तर त्याने माझ्याकडे येऊन प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नदीने नद्या वाहतील. आमेन. म्हणजे तो तर तृप्त होईल, त्याच्याद्वारे दुसरे जे तहानेले आहेत ते तृप्त होतील. आणि मग त्याने काय म्हटलं बघा, वचन 39, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना आत्मा मिळणार होता, म्हणजे पवित्र आत्मा. त्याच्याविषयी त्याने हे म्हटलेलं होतं. म्हणजे इथं पवित्र आत्मा मिळण्याचा अनुभव म्हणजे तहान भागविले जाणे आणि त्याची तुलना पाण्याशी केलेली आहे. त्याच्या हातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते, कारण येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता, म्हणजे तो स्वर्गात गेला नव्हता. पण स्वर्गात गेल्यानंतर हे होणार आहे हे प्रभू येशूने अगोदर सांगितलेलं होतं. 14वा अध्याय 17 वचन, योहान शुभवर्तमान 14 आणि वचन 17 या ठिकाणी त्याने असं म्हटलं, त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही, कारण ते त्याला पाहत नाही, अगर त्याला ओळखीत नाही. जगाला माहीत नाही, जगाला गरज नाही की पवित्र आत्मा कोण काय. त्यांना फक्त प्रॉब्लेमचा पडलेला आहे, असा प्रॉब्लेम आहे, आमच्यासाठी प्रार्थना करा. म्हणून प्रभू येशू म्हणतो जगाला माहीत नाही, जग त्या पवित्र आत्म्याला ओळखत नाही, पण तुम्ही जे शिष्य झाले तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर आहे व तुमच्यामध्ये येऊन राहील. हे तो त्यांना शिष्यांना सांगत आहे आणि कोणालाही काही कळत नाही आहे. ऐकून घ्या. नंतर अनुभव आल्यावर कळलं, आठवलं की प्रभू येशूने हे बोललेला होता. बघा, तर ह्याच्यावरून आज मंडळीचा जन्म, बर्थ ऑफ द चर्च याच्याविषयीच्या
4 महत्त्वाच्या गोष्टी आपण सांगणार आहोत. 4 इम्पॉर्टंट थिंग्स. पहिला पॉईंट, पहिली गोष्ट, पेंटिकॉस्टचा दिवस हा मंडळी स्थापन करण्याचा देवाचा प्लॅन होता. पहिला पॉईंट. इट वॉज गॉड्स प्लॅन टू फॉर्म द चर्च. लेवियाच्या पुस्तकाच्या 23व्या अध्यायामध्ये आपण ह्या सणाविषयी वाचतो. हा पेंटिकॉस्टचा सण, आणि त्याच दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर का आला, एक दिवस अगोदर एक दिवस नंतर का नाही आला, हे आपण समजून घेऊ. किती जण अजूनही माझ्यासोबत आहे? लेवियाचं पुस्तकाचा 23वा अध्याय जुन्या करारामध्ये, नंतर कोणीतरी नवा करार शोधत बसव. लेविया 23 आणि वचनं 15 ते 21 या ठिकाणी काय लिहिलं आहे बघा. शबाताच्या दुसऱ्या दिवशी, शबात म्हणजे कोणता दिवस? शनिवार. शबाताच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ओवाळण्याची पिंडी आणाल तेव्हापासून पुरे 7 शबात मोजावे. आता इकडे वर बघा. इस्रायलाला देवाने वेगवेगळे 7 प्रकारचे वेगवेगळे सण साजरा करायला सांगितलेले होते, आणि ते सण एक प्रतीक होते, एक चित्र होतं भावी गोष्टींचं त्या, आणि ते लोक ते सण दरवर्षी साजरा करत. त्यापैकी 3 मुख्य सण होते, आणि त्याच्यातला हा एक सण होता पेंटिकॉस्टचा सण. जरा ऐका. शबाताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 50वा दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रत्यक्ष नवे अन्नार्पण करावे. तुम्ही आपल्या घरातून 2 दशमांश एफाभर सपीठाच्या 2 भाकरी अंडरलाईन करा. 2 भाकरी ओवाळण्यासाठी आणाव्या, त्या खमीर घालून भाजाव्या. परमेश्वराप्रित्यर्थ हे प्रथम उपदाचे अर्पण होय. पेंटिकॉस्टच्या दिवशी, या सणाच्या दिवशी इस्रायल लोकांनी काय करायचं होतं? शेताची जी उपज झालेली, पीक आलेलं, त्याच्यात तो 2 भाकरी तयार करायच्या होत्या. त्याच्यात यीस्ट किंवा समीप आहे ना, हे सपीठाच्या 2 भाकरी करून एफावर त्या ओवाळणी करायच्या, याजकाजवळ आणायच्या, आणि याजकाने त्या ओवाळायच्या त्या वेदीजवळ. ही रिच्युअल, हा विधी इस्रायल लोकांना करायला सांगितला होता, की जो भावी गोष्टीचं दाखवत होता. आणि हा सण पेंटिकॉस्टच्या दिवसाची पूर्तता आहे. ऐकून घ्या कशी. ह्या ज्या 2 भाकरी, याच्यामध्ये जे सपीठ जे होतं, लिवन ज्याला म्हटलं आहे, ते पापाचं प्रतीक आहे. आणि ह्या दिवशी काय झालं की त्या ठिकाणी 120 जण जे बसलेले होते त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. आणि नंतर ज्यावेळेस पेत्राने उपदेश केल्यानंतर जे वेगवेगळ्या देशाचे विधर्मी लोक होते, वेगवेगळ्या देशातले, त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. इस्रायल लोक एक भाकर होती, विधर्मी लोक दुसरी भाकर होते. या 2 भाकरी ज्या आणायच्या, हे 2 टाईपचे लोक होते की ज्यांना पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचं दान मिळालं. पुढे वचन 18, वर्षावर्षाची 7 निर्दोष कोकरे, 1 गोरा वगैरे वगैरे ते सांगितलेलं आहे. तर तो विधी त्यांनी हा करायचा होता. आणि म्हणून पेंटिकॉस्टचा दिवस आला त्यावेळेस आकाशात सुसाट्यासारखा नाद झाला. कारण पेंटिकॉस्टचा सणाचा संबंध आणि पवित्र आत्मा त्या दिवशी उतरण्याचा थेट संबंध होता. पण धार्मिक इस्रायलाला हे माहीत नव्हतं. तिकडं तो सण साजरा करीत होते लोक, इकडं सोसाट्याचा नाद झाला, पवित्र आत्मा अग्नीसारख्या जेव्हा त्यांच्यावर उतरला, आणि बाकीच्यांना काहीच कळलं नाही. ते सणच साजरा करीत. आजही कितीतरी लोक, कितीतरी चर्च सणच साजरा करतात, त्यांना पवित्र आत्म्याचा अनुभव नाही. लक्षात. पण जुन्या काळातल्या गोष्टी ही सावली आहे, टाईप्स अँड शॅडो, जे नव्या काळात पूर्ण झालं त्याचं किती जणांना समजतं आहे. त्या काही स्टोरी, ते काही विधी नाही की आपल्याला काय करायचं ते त्यांच्यासाठी त्या काळात होतं. नाही, ते नव्या काळात ख्रिस्तामध्ये कसं पूर्ण झालं हे आपल्याला हे करायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे. आता किती जण आमेन म्हणू शकतात. म्हणून बायबल स्टडी आहे. म्हणून वचनाचं प्रकटीकरण असल्यावर आपल्याला कळतं की काय करायचं, काय नाही करायचं, कोण काय करतं.
नाही आमचं चर्च सांगतं म्हणून आम्ही करतो. पाळकसाहेब नाही नाही, वचन काय सांगतं आपल्याला माहीत पाहिजे. आपण काय करतो, चर्च काय असतं, प्रार्थना काय असते, भक्ती काय असते हे माहीत पाहिजे. कोणीतरी सांगितलं चला चालले, असं नाही आहे. देवाची इच्छा काय आपण वाचलं, सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी सत्याच्या ज्ञानास पोहोचावे, कोणी अर्धवट राहू नये. आमेन, हालेलुया. तर पहिला पॉईंट काय की पेंटिकॉस्ट हा देवाचा प्लॅन होता मंडळीच्या स्थापनेसाठी. मंडळीचा जन्म, मंडळीची स्थापना त्या दिवशी झाली. पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, ते अन्य भाषेत बोलू लागले, देवाच्या सामर्थ्याने भरले आणि पेत्राने सुवार्तेची घोषणा केली आणि 3000 लोकांनी विश्वास ठेवला, बाप्तिस्मा झाला आणि ते ह्या 120 लोकांना मिळाले. आणि हे 120 यहुदी जातीचे आणि ते विधर्मी दुसऱ्या देशाचे भाषेचे जातीचे हे एकत्र आले आणि चर्च किंवा मंडळची स्थापना झाली. अजूनही कोणीतरी हँग झालेलं आहे. चर्च म्हणजे काय, 4 भिंती नाही, बिल्डिंग नाही आहे. यहुदी आणि विदेशी, आपण विदेशी परराष्ट्रीय, आपण इस्रायली नाही, ते निवडलेले आणि ह्या काळात ख्रिस्तावर विश्वास ठेवलेले आपण, ते आणि आपण हे 2 टाईपचे लोक एकत्र आलेले आल्याने देवाने 3rd कॅटेगरी स्थापन केली, ती म्हणजे चर्च किंवा मंडळी. म्हणून कोणी जर विचारलं चर्च म्हणजे काय तर नीट उत्तर द्या. हालेलुया. इफिसकरास पत्राचा 3रा अध्याय वचनात 4 ते 7, इफिजियन्स 3:4-7 या ठिकाणी चर्च किंवा मंडळीबद्दल पावलाने काय लिहिलं. आता हे गुज, हे एक रहस्य आहे, सगळ्यांनाच कळत नाही आहे. पण ज्यांची इच्छा आहे जाणून घेण्याची त्यांना देव प्रगट करतो. आज किती जणांना सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे. जर इच्छा असेल तर देव त्याचं प्रगटीकरण देईल. जर नुसतं चर्च कधी सुटतो, उपदेश कधी संपतो असं वाटत असेल तर तुम्हाला काही समजणार नाही. इफिसकरास पत्र 3रा अध्याय आणि वचनं 4 ते 7 असं लिहिलेलं आहे. ते वाचून ख्रिस्ताच्या गुजाचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. आता ख्रिस्ताचं गुज काय आहे, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. वचन 5, हे जे गुज आता पवित्र प्रेषितास व संदेष्ट्यात आत्म्याने प्रगट झाले आहे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानास कळविले नव्हते. म्हणजे जुन्या काळाच्या लोकांना हे माहीत नव्हतं. हे गुज जुन्या काळात इस्रायल लोकांना एवढंच माहीत होतं की देव आमचा देव आहे, नियमशास्त्र आमच्यासाठी आहे, संदेष्टे आमची आहेत, एवढंच माहीत होतं. पण त्याचा पुत्र तो जगात पाठवील, त्याचा पुत्र स्वतःला अर्पण करील आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक पण आपल्याशी जोडले जातील. हे जुन्या काळाच्या कोणालाच माहीत नव्हतं. म्हणून हे गुज आहे, मिस्ट्री. पवित्र शास्त्रात गुज किंवा रहस्य म्हणजे जे जुन्या काळात लिहिलं होतं, सांगितलं होतं पण कोणाला कळलं नव्हतं, झालेलं नव्हतं, त्याला म्हणतात गुज. गुज म्हणजे वरून काहीतरी देव प्रगट करतो असं नाही. जे जुन्या काळात सांगितलेलं होतं पण कळलेलं नव्हतं, कारण ते अजून घडून आलेलं नव्हतं, म्हणून ते गुज होतं. पाऊल म्हणतो ते गुज देवाने मला प्रगट केलेलं आहे. आणि ते हे की वचन 6, विदेशी लोक ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने वतनबंधू, एक शरीर व वचनाचे सहभागी आहेत. आमेन. मला वाटलं कोणीतरी ऐकत आहे. पाऊल म्हणतो की ते गुज, ते रहस्य हे आहे की विदेशी लोक हे ना. आणि हे कोणा लिहिलं, इफिसकरांना. इफिस हे विदेशी लोक होते, करिंथ विदेशी लोक होते, कलस्से विदेशी लोक होते, थेसलोनिका विदेशी, या सर्व विधर्मी मंडळ्या होत्या ज्यांनी, ज्या लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याच्याकडे वळले. पाऊल त्यांना म्हणतो की हे गुज देवाने मला प्रगट केलं की आम्ही जे यहुदी इस्रायली, तुम्ही पण आमच्या देवावर विश्वास ठेवून आपण एक शरीर व्हावे, वतनबंधू व्हावे. हे ते गुज आहे. नाही समजलं, कारण समजलं असतं सगळं चर्च प्रेज द लॉर्ड म्हटलं असतं. म्हणून तो प्रार्थना करून येत चला, असंच उठून चर्चला येऊ नका. प्रभू तू माझ्याशी बोल, तू मला काही नवीन गुज सत्य प्रगट कर. जे मला माहीत नाही ते तू मला शिकव, जे मला अनुभव आला नाही तो तू मला अनुभव दे. नुसतं उठून घाईघाईने यायचं आणि जायचं असं नाही आहे. मी तर म्हणतो नाही आलं तरी चालेल,
2 लोक असले तरी तोच मेसेज राहील आणि 200 असले तरी तोच मेसेज राहील. त्याच्यात कॉम्प्रोमाइज होणार नाही. पण जर तयारीने आले तर तुम्हाला त्याचा लाभ होईल. आमेन. तुम्ही जसं आलं तसं जाणार नाही. तर पौल म्हणतो 6व्या वचनामध्ये, चर्च हे गुज आहे की विदेशी, तुम्ही विदेशी, आम्ही ओरिजिनल देवाचे निवडलेले यहुदी, तुम्ही आमच्याबरोबर वतन बंधू व्हावे, तुम्ही आणि आम्ही मिळून ख्रिस्ताने मंडळी स्थापन केली आहे. आणि हिची सुरुवातीची स्थापना पेंटेकॉस्टच्या दिवशी झाली. आणखी एक पॉईंट, प्रभू येशूने सांगितलं होतं की पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि त्या सामर्थ्यात वचन सांगण्याची डेअरिंग, भूतं काढण्याची डेअरिंग, देवाचं सामर्थ्याचे. आणि पहिल्याने ज्या पेत्राने 3 वेळेस प्रभू येशूला नाकारलं, एक मुलीने विचारलं की तू पण त्याच्याबरोबर होता. तो पेत्र डेअरिंग करून एवढ्या लोकात, सणासुदीसाठी जमलेल्या लोकात सांगतो की ज्या ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभावर दिले, देवाने त्याला 3ऱ्या दिवशी पुन्हा उठवलेले आहे. त्याने विचार केला नाही की लोक मारतील, जेलमध्ये टाकतील. त्याने डायरेक्टली सांगितलं. हे डेअरिंग कशामुळे आलं? पवित्र आत्मा आल्यामुळे. नाही तर काय होतं, साक्ष द्या म्हटलं की धडधड होतं, गाणं म्हणा म्हटलं की धडधड होतं. म्हणून पवित्र आत्म्याची गरज आपल्या प्रत्येकाला आहे. पवित्र आत्म्याशिवाय डेअरिंग नाही, पॉवर नाही, सामर्थ्य नाही, काहीच करू शकत नाही. आपण आपल्या स्वतःलाही सांभाळू शकतो. दुसरे तर सोडा हो, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करून मुक्त करणं. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तर पहिली गोष्ट, देवाचा प्लॅन होता मंडळीची स्थापना. मंडळीची सुरुवात सामर्थ्याने, पॉवरने झालेली आहे. पॉवर, देवाच्या सामर्थ्याने मंडळीचा जन्म झाला. आणि ज्यावेळेस मंडळी ह्या जगातून वर घेतली जाईल, ती पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने वर घेतली जाईल. रॅप्चर जे होईल, मंडळीचं वर घेतलं जाणं, माहीत नसल्यासारखं पाहू नका माझ्याकडे. रॅप्चर, मंडळी जेव्हा वर घेतली जाईल तेव्हा ती देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने होईल. म्हणजे सुरुवात सामर्थ्याने झाली, वर घेतलं जाणं एंड पण सामर्थ्यात होणार आहे. सुरुवातीपासून एंडपर्यंत मध्ये पॉवर नको का? पॉवरलेस लोक, पॉवरलेस प्रार्थना, पॉवरलेस सेवक, पॉवरलेस मंडळी, असं काही नव्या करात आपण वाचतो का? नाही. देव सर्व समर्थ आहे, तर त्याचं सामर्थ्य त्याने आपल्याला त्याच्या आत्म्याने उपलब्ध करून दिलेलं आहे. घ्यायचं का नाही, त्याच्याविषयी इंटरेस्ट आहे का नाही, तो आपला प्रश्न. पण जर मागितलं आणि घेतलं तर आपल्याला देखील तो ते सामर्थ्य देईल. आणि माझी अशी प्रार्थना आहे की आज याचा अनुभव जे तहानेले भुकेले आहे त्यांना येईल आणि देव त्याच्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करेल. तुमचं जीवन, तुमच्या साक्ष, तुमचे गाणे, तुमचं बोलणं, वागणं पॉवरलेस राहणार नाही. घडी घडी तेच चुका, त्याच पापा तुम्ही करत राहणार नाही. विजयातून विजयाकडे, सामर्थ्यातून सामर्थ्याकडे तुम्ही जा. लोक तुमचं ऐकायला उत्सुक होते. सांगा सांगा, अजून सांगा. लोक बोर नाही होणार की बस दुसरं कोण आहे. तो अभिषेक, ते सामर्थ्य ते जाणवतील की काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. दुसरा पॉईंट, पेंटिकॉस्ट का महत्त्वाचा आहे की पेंटिकॉस्ट किंवा मंडळीची व्याप्ती सर्व जग किंवा सर्व राष्ट्र आहे. पॉईंट, द स्कोप ऑफ गॉड्स प्लॅन इज ऑल नेशन्स. देवाचा प्लॅन किंवा देवाच्या योजनेची व्याप्ती किती मोठी आहे. फक्त इस्रायल राष्ट्रापुरती नाही, ठराविक जाती लोकांपुरती नाही, तर प्रत्येक राष्ट्रांसाठी, सर्व जगासाठी. कोणी ऐकतं आहे का? कोणाला समजतं आहे का? समजतं तर काहीतरी म्हणा. स्वतःला जागा ठेवा. असं करा, शेजाऱ्यांना जागा करा. शेजारी जर गोंगले असतील तर असं असं करा, शेजाऱ्यांना जागा ठेवा. देवाचं वचन आपण ऐकत आहोत. आपण थिएटरमध्ये बसलेलो नाही आहे. उगीच काही जोक्स आणि उगीच काहीतरी खेळत बसायचं नाही. इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. आपण देवापुढे देवाचं वचन
ऐकत आहोत. तर दुसरा पॉईंट हा, देवाचा प्लॅन हा सर्व राष्ट्रांसाठी आहे. म्हणजे चर्चची स्थापना ही सर्व लोकांसाठी, सर्व देशांसाठी आहे. आमेन, आमेन. असं जरा जिवंत असल्यासारखं, एवढं मोठं शरीर घेऊन हळूच आमेन नाही पाहिजे, जोरात पाहिजे. सैतान दुरात्मे हल्ले पाहिजे. काय फायदा एवढी मोठी बॉडी असं हालेलुया असं म्हटल्यानंतर समोरचा थर्र झाला पाहिजे, दुष्टात्मा लगेच कोणीतरी किंचाळलं पाहिजे. पण त्याच्यासाठी देवाशी कनेक्टेड राहावं लागतं, त्याच्यासाठी प्रार्थना करून यावं लागतं, त्याच्यासाठी डोकं ठिकाणावर ठेवू वचन ऐकावं लागतं, त्याच्यासाठी शेजाऱ्यांशी गप्पा मारता मारता वचन ऐकायचं नसतं. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 5 वचन. या ठिकाणी काय लिहिलं आहे बघा. प्रेषितांची कृत्ये ॲक्ट्स 2:5. आणि या ठिकाणी असं लिहिले, त्यावेळेस म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील अंडरलाईन करा ज्योती, प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. म्हणजे सर्व राष्ट्राचे, देशाचे, भाषेचे लोक त्या दिवशी आलेले होते. आमेन. आणि त्या दिवशी पवित्र आत्मा होता. त्यावेळेस पेत्राने हे भाषण केलं. बघा आपण वाचू पहिला अध्याय, पहिल्या वचनापासून 2ऱ्या अध्यायाच्या. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. वारा नाही सुटला, वाऱ्यासारखा आवाज झाला, ऐकून घ्या. आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. अग्नीच्या जीवासारख्या वेगवेगळ्या झालेल्या जीवा त्यांना दिसल्या. म्हणजे तो अग्नी जीवेच्या आकाराचा होता. इकडे बघा. आणि प्रत्येकावर जे 120 जण त्या रूममध्ये होते, प्रत्येकाच्या डोक्यावर त्या उतरलेल्या होत्या. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यांना वधविले तसे ते अन्य भाषेतून बोलू लागले. प्रभू येशूने सांगितलं नव्हतं पवित्र आत्मा आल्यावर अन्य भाषेत बोलाल. हे अचानक झालं, त्यांना माहीत नव्हतं आणि ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. आणि मग पुढं जर वाचलं तर बाकीचे लोक त्यांनी हा आवाज, हा गोंगाट, हा गडबड ऐकली, ते धावत आले, पाहिलं. आणि काय झालं, वेगवेगळ्या देशाचे लोक होते त्या ठिकाणी. वचन 6. तो नाद झाल्यावर लोक समुदाय एकत्र येऊन गोंधळून गेला, कारण की प्रत्येकाने आपापल्या भाषेत त्यांना बोलताना ऐकले. की इस्रायली यहुदी आहेत, यांना आपली भाषा कशी काय येते, म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं. वचन 8. वचन 7. ते सर्व चकित व विस्मित होऊन म्हणाले, पहा हे बोलणारे सर्व गालिली ना, मग आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो, हे कसे. शॉक झाले. आणि मग कोणत्या भाषेचे, देशाचे होते ते सांगितलेलं आहे. वचन 11. क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महत्कर्मे सांगताना ऐकतो. म्हणजे ते काय बोलत होते, देवाचे महत्कर्म, देवाने काय काय महान कृत्य केले ते त्या वेगवेगळ्या भाषेत ह्या लोकांना सांगत होते, जमलेल्या लोकांना. आपला विषय काय आहे, पेंटिकॉस्ट संडे, पेंटिकॉस्टच्या दिवशी काय घडलं. किती जण अजूनही माझ्याशी कनेक्टेड आहे. हालेलुया. तेव्हा वचन 12. सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, हे काय असेल. आणि हे काय असेल, काय होतं, हेच आज आपण त्याच्या वचनातून पाहतो. वचन 13. इतर लोक थट्टा करून म्हणाले, हे नव्या द्राक्षरसाने मस्त झालेले. असतातच काही थट्टा करणारे, टिंगल करणारे. ते म्हणतात की हे सणाच्या निमित्ताने हे पिऊन आलेले आहेत, असे काही लोक म्हटले. आणि आजही म्हणतात, पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन जर कोणी अन्य भाषेत प्रार्थना केली, जर कोणी रडलं, जर कोणी, तर काही लोकांना थट्टा टिंगल वाजते. ते म्हणतात, एवढं काय रडायचं, असं काय करायचं, तसं काय करायचं. म्हणून त्यांना बाजूला ठेवायचं, देवापासून जे रिअल आहे ते मिळवायचं. असे लोक तेव्हा होते, असे लोक
प्रत्येक काळात होते, आजही आहेत आणि शेवटपर्यंत असतील. काळजी करायची नाही, प्रत्येकाचं ओपिनियन घेत बसायचं नाही. तुम्हाला काय वाटतं, देवाचं वचन धरून पुढे चालायचं. कारण प्रत्येकाला वेगळं वाटत असतं, प्रत्येकजण आपलं मत देत असतं. पण आपल्याला कोणाचं मत नको आहे, देवाचं मत पाहिजे. आमेन. तर दुसरा पॉईंट काय की पेंटिकॉस्ट किंवा मंडळीचं व्याप्ती, मंडळीची स्थापना ही सर्व भाषेच्या लोकांसाठी, सर्व राष्ट्रांसाठी आहे. संपूर्ण जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. मी तुमच्याशी बोलतो आहे. प्रभू येशूने म्हटलं संपूर्ण जगाला जाऊन सर्व राष्ट्रांना जाऊन सुवार्तेची घोषणा करा. जे काय मी तुम्हाला शिकवले ते त्यांना पाळायला शिकवा. आणि 2000 वर्षापासून जगभर प्रत्येक देशात ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ताचं नाव गेलेलं आहे. राजे, सम्राट, सरकार येऊन गेले नष्ट करण्यासाठी, पण आजपर्यंत नष्ट झाले नाही. कारण प्रभू येशूने म्हटलं की मी माझी मंडळी स्थापीन आणि अधोलोकाच्या द्वाराचा तिच्यापुढे टिकावं लागणार. सैतान आणि त्याचे दुरात्मे किती टक्कर देतील, देवाचे लोक मारून टाकतील. आजही छळ होत आहे, मंडळ्या उद्ध्वस्त, चर्च बिल्डिंग पाडत आहे, पाळक सेवक लोकांची हत्या करते. पण येशू ख्रिस्ताची मंडळी जगभर जिवंत आहे. कम्युनिस्ट देश असो चायनासारखा की इस्लामिक देश असो इराणसारखा, ख्रिस्ती लोकांची संख्या वाढत चाललेली आहे आणि कोणी काही करू शकत नाही. विरोध करतात, जितका विरोध छळ करतात तिथे जास्त वाढत जातं. नव्या काळात आहे तेच वाचतो की छळ झाला तेव्हा ते पांगले गेले, छळ झाला तेव्हा ते पांगले गेले आणि जिकडे गेले तिकडं सुवार्ता सांगू लागले. म्हणून जे देवाने सुरू केले माणूस बंद करू शकत नाही. मला वाटलं कोणीतरी आमेन. देवाने जे स्थापन केले ते माणूस बंद पाडू शकत नाही. हालेलुया. जर चर्च देवाने स्थापन केलेलं आहे तर कोणतंही सरकार, कोणतीही व्यक्ती, कोणताही पॉवर ते बंद पाडू शकत नाही. हां, विरोध करू शकतात, छळ करू शकतात, पण बंद नाही करू शकत. तर पहिला पॉईंट, देवाचा प्लॅन होता मंडळीची स्थापना. दुसरा पॉईंट, मंडळीची स्थापना सर्व राष्ट्रांसाठी, सर्व लोकांसाठी. तिसरा पॉईंट की देवाचा प्लॅन सिद्धीस नेण्यासाठी देवाच्या सामर्थ्याची आवश्यकता. देवाचा प्लॅन सिद्धीस नेण्यासाठी देवाच्या सामर्थ्याची आवश्यकता. आणि ते सामर्थ्य कोणतं आहे? पवित्र आत्म्याचं. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही 3 वर्ष बायबल कॉलेज करा, तुम्ही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्या, तुम्ही ह्या युनिव्हर्सिटीत जा आणि मग तुमचं क्वालिफिकेशन दाखवा, मग आम्ही तुम्हाला अपॉइंट करू, असं नव्हतं. देवाचा पवित्र आत्मा येईल, सामर्थ्य मिळाल, नंतर तुम्ही जायचं आहे. आमेन. आज लोकांच्याजवळ डिग्री आहेत, क्वालिफिकेशन आहे, एक्सपिरियन्स आहे, पण देवाचं सामर्थ्य नाही आहे. म्हणून पॉवरलेस उपदेश, ते काय बोलतात त्यांनाही कळत नाही, लोकांनाही कळत नाही. पॉवरलेस प्रार्थना, जितकं अवघड तितकं ते म्हणतात खूप भारी झालं, काय बोलले, पण काय बोलले कळलं का? काहीच नाही. खूप भारी उपदेश केला. म्हणजे जेवढं कॉम्प्लिकेटेड अवघड केलं तेवढं लोकांना वाटतं भारी. पण पाऊल म्हणतो की मी तुमच्याकडे ज्ञानाच्या वक्तृत्वाने आलो नाही, मोठमोठे वाक्य आणि शब्द वापरले नाही, तर देवाच्या सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रगट केलं. ख्रिस्ताची सुवार्ता सरळ, साध्या, सोप्या भाषेत सांगायची आहे, अवघड करून सांगायची नाही. जेवढं सोपं कराल तेवढं देवाचं सामर्थ्य कार्य करेल. का? कारण सोपं केलं तर लोकांना समजेल, समजलं तर ते विश्वास ठेवतील आणि विश्वास ठेवल्यावर पवित्र आत्मा त्यांच्यावर येईल. नाही समजलं तर फक्त म्हणतील बाळकसाहेब छान उपदेश झाला. आता आम्हाला त्याची सवय झाली. काही लोक खऱ्या मनाने म्हणतात, काही लोक आम्हाला खुश करण्यासाठी म्हणतात, म्हणून आम्ही खुश पण होत नाही आणि नाराज पण होत नाही. पण सुवार्ता, येशू ख्रिस्त देवाची सुवार्ता साध्या सरळ शब्दात सांगाय, अवघड करून सांगायचे नाही. कारण जर जेवढं समजल ते वचन आतमध्ये जाईल, ते वचन कार्य करेल आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देईल. म्हणून तिसरा पॉईंट काय? देवाचा प्लॅन सिद्धीस नेण्यासाठी देवाचं सामर्थ्य आवश्यक आहे.
आणि ते सामर्थ्य पवित्र आत्म्याचं आहे. म्हणून पेंटिकॉसच्या दिवशीच पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. आणि पवित्र आत्मा देण्याचा उद्देश काय होता? प्रभू येशूने सांगितलं. कशात पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे? योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय पटकन, आणि आता मी संपवणार आहे. योहानकृत शुभवर्तमान 16वा अध्याय वचनं 7 ते 11. इकडे लक्ष द्या. तरी मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, मी जावे, प्रभू येशू शिष्यांशी बोलत आहे, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. मी न गेलो तर तो कैवारी तुमच्याकडे येणार नाही. म्हणजे पवित्र आत्म्याला दुसरं नाव काय आहे? कैवारी. इकडे ऐका, कैवारी ह्या शब्दाचा अर्थ काय? ॲडव्होकेट. आणि ॲडव्होकेट वकील काय करतात? कोर्टात आपली बाजू मांडतात. म्हणजेच पवित्र आत्मा काय करतो? देवपित्यापुढे आपली प्रार्थना, आपली बाजू मांडतो. प्रार्थना कशी करावी हे आपल्याला कळत नाही, पण आपल्या मनात काय म्हणायचं आहे, काय बोलायचं आहे, काय पाहिजे हे त्याला कळतं आणि तो देवापुढे मांडतो. किती आनंदाची गोष्ट नाही का? देवाने आपल्याला आपल्या भरोशावर प्रार्थना सोडलेला नाही आहे की तू नीट प्रार्थना कर मग मी ऐकाल. कशी केली, कोणत्याही शब्दात केली तर अंतःकरण पारखणारा देव, त्याला माहीत आहे पवित्र आत्मा देवापुढे ते सादर कर. म्हणून तो आपला कैवारी आहे. वचन 8, मी तो येऊन, वचन 8. आता पवित्र आत्मा येऊन काय करतो? पवित्र आत्माचं काय कार्य आहे? नीट बघा 8वं वचन. तो येऊन पापाविषयी, धार्मिकतेविषयी व न्याय निवड्याविषयी जगाची खात्री करील. 3 गोष्टीबद्दल तो विश्वास न ठेवणारे लोक, देवाला न मानणारे लोक यांच्यावर 3 गोष्टीची खात्री करून देईल. पहिली गोष्ट पापाविषयी. इकडे बघा, वर बघा, की आपण पापी आहोत, आपल्याला पापाच्या क्षमेची गरज आहे याची जाणीव होती. आणि ती क्षमा येशू ख्रिस्ताच्या रक्ताने. ही खात्री आपण त्यांच्याशी डिस्कस करून, चर्चा करून, वाद करून ही खात्री होत नाही आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जेव्हा आपण वचन सांगतो, गाजवतो, शेअर करतो, तेव्हा देवाचा आत्मा ती टोचणी लावतो. मग कोणीतरी म्हणतो नाही तो सांगत होता, बरोबर आहे, ते डोक्यातून नाही तो सांगत होता. आणि मग हळूच येऊन ते एक दिवशी विश्वास ठेवतो. पहिली गोष्ट पापाविषयी खात्री. दुसरी गोष्ट धार्मिकतेविषयी किंवा नीतिमत्वाविषयी, की आपण पापी असल्यामुळे आपली धार्मिकता देवापुढे चिंध्या समान आहे. आपल्या धार्मिकतेने आपण देवापासून काही मिळवू शकत नाही, आपल्याला त्याच्या धार्मिकतेची गरज आहे. इकडे आहे का? ही गरज आहे हे पवित्र आत्मा मनाला खात्री करून देतो की प्रभू तुझ्याशिवाय मी काही करू शकत. आणि तिसरी गोष्ट न्याय निवाड्याविषयी, की जर आज येशू ख्रिस्ताला नाकारलं, आज जर टाईमपास केला, टाळाटाळ केली, तर एक दिवशी त्याच्यापुढे उभा राहायचा आहे, तो न्याय करणार आहे. ही खात्री होती. जजमेंट डे. काही वर्षापूर्वी हॉलिवूडचा तो पिक्चर आला, जजमेंट डे, जग प्रसिद्ध झाला. पण तो एक पिक्चर नाही, हे एक दिवशी होणार आहे. सर्व जाती धर्माच्या देशाचे लोक देवापुढे उभं राहतील आणि जे देवाने सांगितलं मी असं करेल ते तो करतो, त्याला कोणी थांबवू शकत नाही. न्यायाविषयी तो पवित्र आत्मा खात्री करून देईल की आज जरी मी नाही पकडलं गेलो, उद्या जरी नाही पकडलं गेलो, पण मी जे पापात जगत आहे, राहत आहे, एक दिवशी मला त्याच्यासमोर उभा राहील, जशी खात्री. आणि मग माणूस पश्चाताप करतो, देवाला क्षमा माग. पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आपण फक्त सांगणार आहे की हे तुमच्यासाठी त्याने केलं, पण जे आपण सांगतो ते खरं आहे, हे शास्त्र, हे वचन खरं आहे, याची खात्री कोण करून देतो? पवित्र आत्मा. आणि मग तर हा उद्देश पवित्र आत्मा शिष्यांना देण्याचा, तुम्हाला मला देण्याचा. कारण जेव्हा ते वचन गाजवतील मग देवाचा आत्मा लोकांना खात्री करून देईल, मग ते वळतील. आणि तसं घडलं. 14वा अध्याय 26वा वचन, योहान 14:26. आणखी काय कार्य आहे पवित्र आत्म्याचं? तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकवील. काय करेल? सर्व शिकवेल. देवाविषयीचं ज्ञान, वचनाविषयीचं ज्ञान देवाचा आत्मा आपल्याला देईल. मनुष्याच्या गोष्टी मनुष्याशिवाय कोणाला, तसं देवाचा आत्मा
देवाच्या आत्म्याशिवाय देवाच्या गोष्टी कोणाला कळत नसतात. किती क्वालिफाईड असलं, PhD असलं, रेव्हरंड डॉक्टर असलं, तरीही पवित्र आत्म्याने प्रगट केल्याशिवाय वचनाचं सत्य कळत नसतं. म्हणून काय लिहिले 26व्या वचनात, तो सर्व शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. आठवण करून देतो. कधी तुम्ही म्हणता ना, अमुक वचन आहे, पण ते कुठं आहे माहीत नाही, पण ते वचन आपोआप आठवतो. ही आठवण कोण करून देतो? देवाचा पवित्र आत्मा. ह्या रीतीने मग जसं आपण त्याचं ऐकतो, सुचवतो, त्याच्या मार्गदर्शन चालतो, तसं तसं आपल्याला पुढं चालवतो. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. हालेलुया. तर 4 महत्त्वाच्या गोष्टी. पेंटिकॉस्ट देवाचा प्लॅन होता मंडळीच्या स्थापनेसाठी. दुसरी गोष्ट सर्व राष्ट्रांसाठी. तिसरी गोष्ट देवाच्या सामर्थ्याने देवाचं कार्य करण्यासाठी. पवित्र आत्मा तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही जगाच्या अंतापर्यंत माझे साक्षी व्हाल. तुम्ही सर्व पाहिलं आहे, ऐकलं आहे, पण तुम्ही क्वालिफाईड नाही आहे. तुम्ही असं नाही म्हणता 3 वर्ष आम्ही त्याच्याबरोबर होतो, मग आम्ही ऐकलं आहे, आम्ही लाईव्ह चमत्कार पाहिले. ते पुरेसं नाही आहे. पॉवर, स्वर्गीय पॉवर, स्वर्गाचं सामर्थ्य पाहिजे. मग म्हणून तिसरी गोष्ट ही. आणि चौथा आणि शेवटचा पॉईंट हा, याचा उद्देश काय? 2 अध्याय 11 वचन, प्रेषित 2:11. किती जण अजूनही जागे आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेषित 2 आणि वचन 11. क्रेतीय अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची सत्कर्म सांगताना ऐकतो. हे सर्व राष्ट्राचे भाषेचे लोक होते. म्हणजे सर्व राष्ट्राच्या भाषेच्या लोकांना देवाचे महान कृत्य, देवाने इतकं महान तारण आपल्यासाठी उपलब्ध केलं हे कळावं. याच्यासाठी चर्च आहे. आमेन. मंडळीची चर्चची स्थापना कशासाठी केली? आठवड्यातून एकदा गेट टुगेदर करावं, गाणे म्हणावेत, याच्यासाठी आहे का? की लग्न, की मयत, दफन, याच्यासाठी चर्च नाही आहे. कशासाठी आहे? की इतर राष्ट्रांना, इतर लोकांना देव कोण, त्याने काय केलं हे कळावं आणि त्यांनी विश्वास ठेवून त्याच्याकडे यावं. आणि हे केल्यावर काय होईल? देवाचा गौरव होईल. म्हणून चौथा पॉईंट, चर्च देवाच्या गौरवासाठी स्थापन केलेलं आहे. लिहून घ्या जर लिहित असाल तर. फॉर गॉड्स ग्लोरी. पेत्राने उपदेश केला आणि 3000 लोकांनी विश्वास ठेवला. एकाच दिवसात, एका उपदेशात 3000 लोकांचा बाप्तिस्मा झाला. एका दिवसात चर्च तयार झालं. असं कधी होतं का? होतं, झालं. आपण 2000 वर्ष लांब आलो. आपल्या डोक्यात थिओलॉजी, आपल्या डोक्यात धर्म, चर्च, चुकीचे विचार बसले. आपण म्हणतो नाही कसं काही शक्य आहे? देवाला सर्व काही शक्य आहे. एक उपदेश केला, 3000 लोकांनी विश्वास. कोणीतरी म्हटलं आज 3000 उपदेश करून एकही आत्मा वळत नाही का? कुठंतरी काहीतरी चुकलेलं आहे. क्वालिफिकेशन आहे, डिग्री आहे, क्वायर आहे, सगळे सॉफिस्टिकेटेड लोक आहे, पॉश लोक आहेत, पण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाही आहे. कलाकार आहे, गाणारे, वाजवणारे आहेत, पण त्या गाण्यात, वाजवण्यात आत्म्याचा अभिषेक नाही आहे. की जे गाणं, जे वाजवण्याने टच होतो माणसाला, तो अभिषेक, तो टच पवित्र आत्म्याकडून असतो. एक ट्यून, एक नोट जरी वाजवले तरी तिकडं दुरात्मे असे हल्ले पाहिजे, कोणाला तरी टच झालं पाहिजे. म्हणून म्हणायचं असतं, प्रभू तुझ्या आत्म्याने मला भर. मी गाणं म्हणायला उभा राहण्यापूर्वी, वाजवायला उभा राहण्यापूर्वी तू माझा ताबा घे. आणि मग आत्म्याच्या प्रेरणेने ती वर्षिप करायची. तर आत्मा जे गुगीत सुचवेल ते घ्यायचे असतं. आत्म्याच्या प्रेरणेने, पवित्र आत्म्याच्या द्वारे चर्चची स्थापना झाली. सुरुवात पवित्र आत्म्याच्या द्वारे झाली. कार्य, भक्ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने असली पाहिजे. आणि शेवटी वर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानेच मंडळी वर घेतली जाणार आहे. तर हे 4 महत्त्वाचे पॉईंट, कारण आपल्याला पेंटिकॉस्ट संडे, पेंटिकॉस्टच्या विषयी शास्त्रातून पाहायला मिळतं. देवाचा उद्देश पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा पाठवण्याचा हा होता. मंडळीची, चर्चची स्थापना करणे, चर्चला कार्यासाठी सामर्थ्याने भरून तयार करणे
सर्व राष्ट्रांपुढे साक्ष म्हणून उभं करणे आणि शेवटी देवाचं गौरव करणे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.